हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत मिलिटरी मेडिसिन विभाग. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या विषयाकडे. तर मिलिटरी मेडिसिन विभाग म्हणजे काय ते पाहूया. सध्या याची खूप चर्चा आहे, कारण केंद्र सरकार आणि DRDO याला भविष्यातील युद्धासाठी तयार करत आहे. तर मिलिटरी मेडिसिन विभाग म्हणजे काय? तर याला AFMS आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिस म्हणतात. यात लष्कर, नौदल, वायुदल हे सर्व डॉक्टर, सर्जन, नर्स, संशोधक येतात. मुख्यालय दिल्ली येथे आहे. मुख्य काम काय आहे? तर सैन्य, त्यांचे कुटुंब, युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांची वैद्यकीय सेवा करणे. 2025-26 मध्ये काय चर्चेत आहे? 3 मोठे अपडेट पाहूया. तर पहिले अपडेट आहे नॅशनल सेंटर ऑफ मिलिटरी मेडिसिन NCMM पुणे. AFMC पुण्यात 500 कोटी रुपयांचे नवीन सेंटर बनवत आहे. तर कशासाठी? तर बायोलॉजिकल अटॅक, मेडिकल वॉर, अणुयुद्धातील जखमांवर उपचार आणि नवीन औषधे तयार करणे. प्रोजेक्ट धन्वंतरी, DRDO आणि AFMS सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी टेक्नॉलॉजी. पोर्टेबल फील्ड्स हॉस्पिटल, 72 तासात 200 बेड्सचे हॉस्पिटल उभे होते. AI डॉक्टर किट, 10 मिनिटात रक्त, मलेरिया जखमेची तपासणी. ड्रोनद्वारे औषध, लडाख, अरुणाचलसारख्या दुर्गम भागात. तसेच कृत्रिम रक्त किंवा आणि त्वचा यांवर संशोधन. पुढे पाहूया टेलिमेडिसिन आणि मानसिक आरोग्य. LOC किंवा LAC वर असलेल्या सैनिकांसाठी 24 तास 7ही दिवस व्हिडिओ डॉक्टर. युद्धामुळे होणारा ताण, PTSD सारखे विशेष कॉम्बॅट स्ट्रेस सेल सुरू केली आहेत. पुढे पाहूया विभागांची महत्त्वाची संस्था. AFMC पुणे सैनिकांचे डॉक्टर तयार करणारे आशियातील सर्वात मोठी मेडिकल कॉलेज आहे. RR हॉस्पिटल दिल्ली, तिन्ही सैन्यासाठी रेफरल हॉस्पिटल आहे. INHS अश्विनी मुंबई, नौदलाचे सर्वात मोठे हॉस्पिटल आहे. तसेच कमांड हॉस्पिटल्स पुणे, बेंगलोर, लखनौ, प्रत्येक कमांडचे मोठे हॉस्पिटल आहे. सामान्य नागरिकांना काय फायदा? पहिले आहे आपत्तीत मदत. पूर, भूकंप, करोनामध्ये AFMSची फील्ड हॉस्पिटल सर्वात आधी पोहोचतात. तसेच संशोधन, सैन्यासाठी बनवलेली बर्न क्रीम, स्नोबाईट औषध, टॉर्निकेट आता सर्वांना मिळतात. ECHS रिटायर्ड सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाला मोफत आणि सवलतीत उपचार. तर प्रवेश आणि करिअर. MBBS AFMC पुणे, नीटद्वारे फी फक्त 30,000 प्रतिवर्ष. पास झाल्यास 7 वर्ष सैन्यात सेवा करणे बंधनकारक. नर्सिंग MNS मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस. पॅरामेडिकल AMC मध्ये दरवर्षी भरती होते. तर सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मिलिटरी मेडिसिन विभाग युद्धकाळातील डॉक्टर आणि शांततेच्या काळातील संशोधक. त्यांचे ध्येय आहे सैनिक जखमी होऊन परत येणार नाही, तर बरा होऊ परत जाईल. तर फ्रेंड्स, थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.